Hi friends, now let's start with the next part, that is sexual reproduction. We have learnt about the asexual reproduction, that is alaingik prajanan in unicellular and multicellular organisms. Now we'll start with sexual reproduction in plants and in animals. Sexual reproduction always occurs with the help of two germ cells. Germ cells are nothing but the sex cells. Female gamete and male gamete are the two germ cells. जेव्हा जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं तेव्हा दोन गॅमेटची गरज असते. एक असती फिमेल गॅमेट, सेकंड असतो मेल गॅमेट. टू मेन प्रोसेसेस ऑकर्स इन दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. दोन मेन प्रोसेसेस आहेत, त्यामधलं एक प्रोसेस आहे गॅमेट फॉर्मेशन. What do we see in gamete formation? We have studied in the first chapter. Gamete formation साठी कुठला सेल डिव्हिजन होतं? If you recall, it is nothing but meiosis. Meiosis ही सेल डिव्हिजन गॅमेट फॉर्मेशन सेक्स सेल्स निर्माण करण्यासाठी होत असते. In meiosis, chromosome number is reduced to half. We have taught you this. इथं जर आपल्याला स्टार्टिंगला 2n सेल असेल तर त्याचा आपल्याला काय मिळतात? हाफ क्रोमोझोम, दॅट इज n आणि n मिळतो. Hence haploid gametes are formed आणि this is nothing but meiosis 1. meiosis 2 मध्ये काय होतं? हे जे हॅप्लॉइड गॅमेट्स आपल्याला मिळालेले आहेत त्यांचे पुन्हा आपल्याला 4 मिळतात, दॅट इज meiosis 2. So what do we get in meiosis? We get haploid gametes. Haploid is n number of chromosomes. This is nothing but haploid gametes are formed. This is gamete formation. Now second main process is nothing but fertilization, म्हणजेच काय तर फलन. Fertilization, a diploid zygote is formed in this process by union of haploid male and haploid female gametes. Diploid zygote म्हणजेच काय? 2n निर्माण होणार आहे. डिप्लॉइड झायगोट म्हणजेच काय? 2n निर्माण होणार आहे. पण कसा? हॅप्लॉइड मेल म्हणजेच काय? मेलचा n, म्हणजे ह्यामधला एक मेलचा n असू शकतो आणि फिमेलचा n, या दोघांचा युनियननी आपल्याला 2n मिळणार आहे. म्हणजे मेलचा m गॅमेट आणि फिमेलचा n गॅमेट यांच्या युनियननी आपल्याला काय मिळणार आहे तर 2n मिळणार आहे. दॅट इज नथिंग बट दी डिप्लॉइड झायगोट. झायगोट म्हणजेच काय तर भ्रूण. ओके, द झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस. पुन्हा हा जो झायगोट आहे याचं काय होत जातं? मायटोसिस होत जातं. मायटोटिक डिव्हिजन म्हणजेच काय? 2nचं 2nच बनणार, पण ते 2n बनणार. हे आपण शिकलेलो आहे फर्स्ट चॅप्टर मध्ये. So zygote divides by mitosis and embryo is formed. आणि अशा प्रकारे आपल्याला काय मिळतो? एम्ब्रियो मिळतो. म्हणजेच काय की मेल n आणि फिमेल n, दॅट इज हॅप्लॉइड गॅमेट्स पासून आपल्याला एक डिप्लॉइड झायगोट मिळतो आणि याचं मायटोसिस होत जातं आणि अशा प्रकारे आपल्याला एम्ब्रियो मिळतो. The embryo develops to form new individual. एम्ब्रियो काय होतो? हळूहळू मोठा व्हायला लागतो आणि आपल्याला काय मिळतो? एक नवीन इंडिव्हिज्युअल, एक छोटंसं फीटस, बाळ निर्माण व्हायला लागतं. टू पेरेंट्स, दॅट इज मेल पेरेंट अँड फिमेल पेरेंट आर इन्व्हॉल्व्ड इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. जेव्हा जेव्हा फर्टिलायझेशन होतं, जेव्हा जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, त्याच्यामध्ये दोन प्रकारचे पेरेंट इन्व्हॉल्व्ड असतात. First is male parent and second is female parent. Fusion of male gamete of the male parent and the female gamete of the female parent occurs. फलनच्या दरम्यान म्हणजे फर्टिलायझेशन जेव्हा होत असतं तेव्हा मेल गॅमेट म्हणजेच काय तर स्पर्म असू शकतो आणि फिमेल गॅमेट इन केस ऑफ ह्युमन्स एग किंवा ओवा असू शकतात. यांचं फ्युजन होतं, ते दोन्ही पण एकत्र येतात. Due to this, a new individual always has recombined genes of both the parents. त्यामुळे जो काही एक नवीन इंडिव्हिज्युअल, छोटंसं बाळ निर्माण होणाऱ्या आई वडिलांच्या एकत्र येण्यानं त्याच्यामध्ये काय असतात तर रिकंबाइंड जीन्स, म्हणजे आई आणि वडिलांचे मिक्स्ड जीन्स असतात. Hence, the new individual shows similarities with the parents. त्यामुळं जो नवीन बाळ निर्माण होणार आहे, छोटंसं बाळ निर्माण होणार आहे, ते आपल्या आई वडिलांशी काय दाखवतं तर
सिमिलॅरिटी दाखवतं इन दी कॅरेक्टर्स. म्हणजे आईचे डोळे जर घारे असतील आणि पप्पांचे काळे असतील तर आपल्या मुलामध्ये काय येणार आहे, दोघांपैकी एक तर काळं येईल नाही तर ग्रे येईल. ओके, सो दिस इज सम कॅरेक्टर्स मध्ये सिमिलॅरिटी दिसणार आहे. अँड हॅज सम कॅरेक्टर्स डिफरंट देन बोथ द पेरेंट्स. किंवा असं पण होऊ शकतं की दोन्ही पण पेरेंट्स मध्ये जे नाही आहे ते मुलामध्ये येऊ शकतं. सो दिस इज नथिंग बट दी फर्टिलायझेशन म्हणजेच फलन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच लैंगिक प्रजनन फक्त ॲनिमल्स किंवा बर्ड्समध्ये होत नाही तर प्लांट्समध्ये सुद्धा होत असतं. नाउ लेट्स स्टार्ट हाऊ इट टेक्स प्लेस इन दी प्लांट्स. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. प्लांट्समध्ये जे काही लैंगिक प्रजनन होतं त्याचं स्ट्रक्चरल युनिट, मेन युनिट, एकक जे आहे ते काय आहे तर फ्लावर आहे. फुलापासून लैंगिक प्रजनन होत असतं प्लांट्समध्ये. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल व्हर्ल्स. त्याच्यामध्ये 4 मेन पार्ट्स आहेत, 4 व्हर्ल्स आहेत. ते कुठले कुठले आहे? कॅलिक्स, करोला, अँड्रोइशियम अँड गायनोइशियम. They are arranged in the sequence from outside to inside. 4 वर्ड्स आहेत, नावं वेगळी आहेत, लक्षात ठेवायला पाहिजेत. फर्स्ट इज कॅलिक्स, सेकंड इज करोला, थर्ड इज अँड्रोशियम अँड फोर्थ इज गायनोशियम. ते काय आहेत तर आता आपण त्याचा अभ्यास करूया. अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड एज एसेन्शियल वर्ड्स. अतिशय जरुरी असलेले वर्ड्स म्हणजेच काय तर अँड्रोशियम आणि गायनोशियम. हे नसतील तर लैंगिक प्रजनन होऊच शकत नाही. सो महत्वाचे वर्ड्स कुठले आहेत तर अँड्रोशियम आणि गायनोशियम. बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. त्यांचं फंक्शन काय आहे तर प्रजनन करणं, रिप्रोडक्शन करणं. त्यामुळे ते अतिशय महत्वाचे वर्ड्स आहेत. वेर ॲज कॅलिक्स अँड करोला आर कॉल्ड ॲज ॲक्सेसरी वर्ड्स. ॲक्सेसरीचा अर्थच काय आहे? मदत. तर कॅलिक्स आणि करोला जे आहेत त्यांचं काम काय आहे तर ते हेल्प करतायत, ॲक्सेस करतायत कुणाला? अँड्रोशियम आणि गायनोशियमला. जे काही रिप्रोडक्शन होणार आहे त्याला हेल्प करण्यासाठी कॅलिक्स आणि करोलाचा फंक्शन आहे. बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ द इनर वर्ल्ड्स. आतले जे काही वर्ल्ड्स आहेत अँड्रोशियम, गायनोशियम हे इनर वर्ल्ड्स आहेत. त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांना हेल्प करणं, ॲक्सेस देणं हे काम कुणाचं आहे तर कॅलिक्स आणि करोलाचं आहे. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड एज सेपल्स. कॅलिक्सचे जे मेंबर्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं? सेपल्स. अँड दे आर ग्रीन इन कलर. त्यांचा कलर कुठला आहे? ग्रीन. खाली डायग्राम मध्ये आय विल एक्सप्लेन व्हेरी क्लिअरली. अँड मेंबर्स ऑफ करोला आर कॉल्ड एज पेटल्स. करोलाचे जे मेंबर्स आहेत त्यांना काय म्हणायचं? पेटल्स. अँड दे आर व्हेरियसली कलर्स. पेटल्स म्हणजेच काय? पाकळ्या. पाकळ्यांचा रंग कुठलाही असतो, स्पेशली पिंक, रेड. ओके, वेगवेगळ्या रंगांचे असतात. इथे डायग्राम मध्ये तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. अँड्रोशियम, गायनोशियम, कॅलिक्स, करोला. नाउ लेट्स स्टार्ट विथ दी अँड्रोशियम. अँड्रोशियम काय आहे तर मेल पार्ट आहे. मेल पार्ट कुठला कुठला आहे तर अँथर, दॅट इज धिस पार्ट. अँथर आणि फिलामेंट, दिस इज नथिंग बट अँड्रोशियम. या अँथर आणि फिलामेंट, हा अँथर आणि हा फिलामेंट या दोन्हीला मिळून म्हणतात स्टेमेन. नावं आहेत. माझं नाव मयुरी आहे, तसं ह्यांची पण नावं आहेत. सो वी हॅव टू कीप इट इन माइंड. अँथर आणि फिलामेंट या दोन्हीला मिळून काय म्हणायचं आहे तर स्टेमेन म्हणायचं आहे. दिस इज नथिंग बट दी मेल वर्ल्ड म्हणजेच काय? अँड्रोशियम. नाव नेक्स्ट इज फिमेल वर्ल्ड. प्लांट मधलं फिमेल पार्ट कुठला आहे तर इट इज नथिंग बट स्टाईल, स्टिग्मा अँड ओव्हरी. स्टिग्मा आहे, स्टाईल आहे आणि ओव्हरी आहे. ह्यांची कामं काय आहेत सांगणार आहे. फक्त आधी लक्षात ठेवा की हे काय आहेत. स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी ह्यांना तिन्हीला मिळून कार्पेल म्हणतात. म्हणजेच काय आहेत तर गायनोशियम आहे. तिन्ही मिळून काय आहेत? गायनोशियम आहे. थर्ड इज कॅलिक्स. कॅलिक्स म्हणजेच ग्रीन कलरचे इथं वरती सांगितलं होतं. कॅलिक्स आर कलर्ड ग्रीन. ग्रीन कलरचे आहेत म्हणजेच काय? खाली जे मदत करतात फ्लावरला धरण्यासाठी. दिस इज नथिंग बट दी कॅलिक्स. त्यांचे पार्ट कुठले आहेत? सेपल पार्ट होतं.
लास्ट पार्ट इज करोला. करोलाचं म्हणजे मिनिंग काय ॲक्च्युली, तर इट इज लाईक क्राऊन. करोलाचं मिनिंग क्राऊन आहे. तर क्राऊन सारखं जे असतात पेटल्स थांबलेले असतात, एकदम रंगबिरंगी क्राऊन करून थांबल्यासारखे थांबलेले असतात. सो दिस पेटल्स आर नथिंग बट दी करोला पार्ट. पेटल्स म्हणजेच काय तर करोला आहेत. बाकीचे जे काही आहेत तर दीज आर रिसेप्टॅकल्स अँड ऑल. तुम्हाला आणखीन जास्त फ्लावरबद्दल सांगण्यासाठी, त्यांचे फंक्शन्स काय आहेत कळण्यासाठी थोडं इन्फॉर्मेशन एक्स्ट्रा विच इज नॉट गिवन इन युअर टेक्स्ट बुक बट इट विल हेल्प यू इन अंडरस्टँडिंग दी रिप्रोडक्शन इन प्लांट्स. तर लेट स्टार्ट. अँड्रोशियम म्हणजेच काय तर स्टेमेन. ह्याच्यामध्ये काय आहे, अँथर आहे आणि फिलामेंट आहे. अँथरचा जर तुम्ही शेप बघितला तर इट इज लाईक अ बीन शेप्ड. आणि या बीन्समध्ये काय असतात तर छोटे छोटे ग्रेन्स असतात. दीज आर नथिंग बट दी पोलन ग्रेन्स. या ग्रेन्सचं काम काय आहे तर दीज आर लाईक स्पर्म्स इन ह्युमन बीइंग्स. त्यांचं मेल रिप्रोडक्शनचे जे पार्ट्स आहेत. आणि सेकंड पार्ट इज फिलामेंट. फिलामेंट काय करतं, वरती धरून ठेवण्याचं काम करतं अँथरला. असं सपोज दिस इज अँथर आणि दिस इज फिलामेंट. वरती धरून ठेवण्याचं काम करतं फिलामेंट आणि वरती असं उंच थांबलेला असतो अँथर. सो दिस इज नथिंग बट दी मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. कमिंग टू दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. फर्स्ट इज स्टिग्मा, then this is style and then comes the ovary. स्टिग्माचं काम काय आहे तर त्याच्यामध्ये एक गम सारखा जेली सबस्टन्स असतो. त्या जेली सबस्टन्समुळे काय होतं की जेव्हा जेव्हा अँथर मधले ग्रेन्स वरती उडायला लागतील किंवा कुठलाही ॲनिमल प्लांट घेऊन जाईल त्याच्यापर्यंत, तेव्हा स्टिकी सबस्टन्स वरती ते पोलन ग्रेन्स पडतात. पडल्यामुळे ते स्टिक होऊन राहतात स्टिग्माला. स्टाईल काय करतं, स्टाईल मधून एक महत्वाची ट्यूब निर्माण होत जाते. दॅट विल कम इन पॉलिनेशन पार्ट. हे स्टाईल अतिशय महत्वाचं आहे कारण की याच्यामधून एक ट्यूब निर्माण व्हायला लागते अँड दॅट ट्यूब विल हेल्प द पोलन ग्रेन्स टू गो इनसाइड दी ओव्हरी. देन कम्स दी ओव्हरी. ओव्हरीमध्ये काय असतात तर इट इज अ फिमेल पार्ट. फिमेलमध्ये काय असायला पाहिजेत, अंडी असायला पाहिजेत. तो हिअर देर आर एग्स. ओव्हरीमध्ये एग्स असतात. कमिंग टू दी पेटल पार्ट. पेटल आणि सेपल दोन्ही म्हणजेच काय कॅलेक्स आणि करोला, पेटल आणि सेपल दोघांचं पण काम काय आहे तर दे आर गोइंग टू प्रोटेक्ट दी मेल अँड फिमेल पार्ट्स. ऑब्विसली पेटल्सच्या आतमध्येच आपल्याला काय मिळणार आहे, अँड्रोशियम मिळणार आहेत म्हणजे मेल पार्ट, अँथर आणि फिलामेंट मिळतात. तुम्ही एखादं हिबिस्कसचं फ्लावर जर घेतला आणि त्याचे पेटल्स काढायला लागला तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित दिसेल. जे गणपतीला आपण फूल वाहतो ते फूल रेड कलरचं असतं, व्हाईट कलरचं असतं. ते फूल जास्वंदीचं फूल आपण वापरलं तर त्याचे एक एक पानं काढली तर आपल्याला हे सगळे पार्ट्स व्यवस्थित दिसतात. पण करताना अगदी प्रेमानं करायचं. धरलं आणि ओढलं आणि उसपटलं काही होणार नाहीये. फक्त अगदी प्रेमानं त्याचे पेटल्स काढत जायचं. स्टाईल स्टिग्मा ओव्हरी दिसायला लागती, अँथर फिलामेंट दिसतात, सगळं दिसतं. अगदी प्रेमानं करा. आता वेळ पण आहे आपल्याकडे. ओके, so this is nothing but the flower. Now how there is reproduction going to take place, that will come in the part called as pollination. तर फ्लावर्स मध्ये पुन्हा 2 प्रकार आहेत, दॅट इज पेडिसिलेट आणि सेसाईल. ज्या फ्लावर्स मध्ये स्टॉक म्हणजे दांडा असतो सपोर्टसाठी त्याला म्हणायचं पेडिसिल. त्या दांड्याला म्हणतात इंग्लिशमध्ये पेडिसिल. आणि दिस फ्लावर इज कॉल्ड ॲज पेडिसिलेट फ्लावर. ज्या फ्लावरला स्टॉक नाही, खाली दांडा नाही धरायला, तर त्या फ्लावरला म्हणायचं सेसाईल म्हणजे स्थानबद्ध असं फूल. तर पुढे येऊया, व्हॉट इज पॉलिनेशन अँड हाऊ इट ऑकर्स. अँड्रोशियम आपल्या सगळ्यांना माहित आहे. इट इज अ मेल पार्ट, मेल बॉल ऑफ द फ्लावर. आणि त्याचे जे काही मेंबर्स आहेत, कुठले कुठले इफ यू रिमेंबर, अँथर आणि फिलामेंट हे त्यांचे मेंबर्स आहेत. त्या मेंबर्सना मिळून त्याला म्हणायचं स्टेमेन्स. गायनोशियम काय आहे तर इट इज द फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर आणि त्याचे मेंबर्स कुठले आहेत, स्टाईल, स्टिग्मा अँड ओव्हरी. हे तिन्ही मेंबर्स मिळून काय म्हणायचं, कार्पेल्स. रिमेंबर व्हॉट आर स्टेमेन्स अँड कार्पेल्स प्रॉपरली.
These may be separate or united. Ovary is present at the basal end of the each carpel. कार्पेल म्हणजेच काय? स्टाईल स्टिग्मा ओव्हरी. ओव्हरी जी आहे ती सगळ्यात शेवटी असती, एकदम एंडला, बेसल एंडला असती. कोण? ओव्हरी. अ हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम दी ओव्हरी. ओव्हरी पासून एक छोटस स्टाईल येत असतं वरती. दिस इज ओव्हरी. आणि ह्याच्यापासून एकदम स्टाईल मध्ये असं स्टाईल वरती येत असतं. स्टाईल म्हणजे काय? छोटीशी ट्यूब. ही ट्यूब काय होते? ओव्हरी पासून हळूहळू वर येते. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट दी टिप ऑफ दी स्टाईल. या स्टाईलच्या टिपला कोण असतं? स्टिग्मा. दिस इज द स्टिग्मा. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मोर ओव्ह्यूल्स. ओव्हरीच्या आतमध्ये काय असतात? तर ओव्ह्यूल्स असतात, म्हणजेच काय? अंडपेशी, एग सेल्स प्रेझेंट असतात. स्टिग्मा एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन ईच ओव्ह्यूल बाय मियोसिस. मियोसिस करून आतमध्ये काय निर्माण झालेले आहेत? एम्ब्रियो सॅक म्हणजे भ्रूणकोश निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काय आहेत? अंडी आहेत. ईच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये काय आहे? तर हॅप्लॉइड एग सेल आहेत, अंडी आहेत. हॅप्लॉइड म्हणजे n नंबर ऑफ क्रोमोझोम्स प्रेझेंट आहेत. अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. त्यांच्यामध्ये काय आहे? तर पोलर न्यूक्लियाय सुद्धा आहेत. व्हॉट आर पोलर न्यूक्लियाय? त्यांचं फंक्शन काय आहे? पुढे आहे, विल कम टू इट. तर आता भ्रूणकोशामध्ये काय काय आहे? दॅट इज एम्ब्रियो सॅकमध्ये काय काय आहेत? हॅप्लॉइड एग सेल्स आहेत आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय आहेत. रिमेंबर दिस. नाउ व्हॉट इज ॲक्च्युअली पॉलिनेशन? Pollen grains from anther. If you remember, this is filament and this is the anther. आणि ह्याच्यामध्ये काय होते? तर पोलन ग्रेन्स होते. मी सांगितलं होतं ह्याच्या आतमध्ये काय आहेत? पोलन ग्रेन्स आहेत. तर पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर्ड टू दी स्टिग्मा. अँथरवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते कुठं जाणार आहेत? स्टिग्मावरती जाणार आहेत. अँथरवरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते कुठं जाणार आहेत? स्टिग्मावरती जाणार आहेत आणि याला म्हणायचं पॉलिनेशन. व्हॉट इज पॉलिनेशन? तर अँथरवरचे जे काही आपल्याला मिळालेले पोलन ग्रेन्स आहेत ते कुठं जाणार आहेत? स्टिग्मावरती जाणार आहेत. स्टिग्मा इज अ स्टिकी सबस्टन्स आणि त्याच्यावरती हे पोलन ग्रेन्स जाऊन पडणार आहेत. दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट्स. पॉलिनेशन ही जी प्रोसेस आहे ती अबायोटिक म्हणजे जे नॉन लिव्हिंग एजंट्स आहेत त्यांच्यापासून होते. फॉर एक्झाम्पल वॉटर अँड विंड. विंड आणि वॉटर हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. जोरात वारा आला तर जे काही पोलन ग्रेन्स आहेत अँथरवरचे ते काय होतात? वाऱ्याबरोबर उडून जातात. जर पूर आला असेल किंवा पाण्यामध्ये फुलं असतील तर पाण्याच्या ओघाने सुद्धा ते पोलन ग्रेन्स मूव्ह होऊ शकतात. अँड बायोटिक एजंट्स आणि काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम सुद्धा त्याला मदत करू शकतात पॉलिनेशनला. कसं? इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. वेगवेगळे इन्सेक्ट्स असू शकतात. हनी बीज आर व्हेरी इम्पॉर्टंट वन्स. बटरफ्लाईज आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲनिमल्स इन दिस इन्सेक्ट्स. वाय? बिकॉज ते फुलाच्या अँथरवरती किंवा स्टिग्मावरती जेव्हा हनी खायला जातात ते बसतात आतमध्ये तेव्हा त्यांच्या अंगावरती हे पोलन ग्रेन्स पडतात आणि ते पोलन ग्रेन्स कुठं जातात? स्टिग्मावरती जाऊन पुन्हा पडतात. दिस इज द यूज ऑफ बायोटिक अँड अबायोटिक एजंट्स इन दी पॉलिनेशन. तर पॉलिनेशनला मदत कोण करतात? अबायोटिक एजंट्स लाईक विंड अँड वॉटर आणि बायोटिक एजंट्स लाईक इन्सेक्ट्स अँड अदर ॲनिमल्स. सो कमिंग टू द नेक्स्ट पार्ट, that is now how pollination actually occurs. Stigma becomes sticky during pollination. मी आधीच सांगितलं होतं स्टिग्मा जो पार्ट आहे it is nothing but a sticky part. Pollens germinate when they fall upon such sticky stigma part. आता इथं खाली डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये बघितलं तर इथे एक पोलन ग्रेन येऊन पडलेला आहे. दिस इज नथिंग बट अ पोलन ग्रेन येऊन पडलेला आहे आणि
स्टिग्मा कशी आहे, स्टिकी सबस्टन्स आहे. पोलन ग्रेन जेव्हा याच्यावर येऊन पडतो तेव्हा काय व्हायला चालू होतं, फलन व्हायला चालू होतं, जर्मिनेशन व्हायला चालू होतं आणि अ लॉंग पोलन ट्यूब अँड 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. इथं फर्स्ट डायग्राम मध्ये काय झालंय, पोलन ग्रेन येऊन पडलेला आहे. आता सेकंड डायग्राम मध्ये बघितलं तर ह्या पोलन ग्रेन पासून आपल्याला एक ट्यूब खाली निर्माण होताना दिसतीये. पोलन ग्रेन पासून काय दिसतं आपल्याला, खाली छोटीशी ट्यूब येताना दिसतीये. दिस इज नथिंग बट दी पोलन ट्यूब अँड अलॉंग विथ इट 2 मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड. आणि त्यांच्यापासून काय मिळालेले आहेत, 2, एक नाही 2 मेल गॅमेट्स मिळालेले आहेत. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. आणि ही पोलन ट्यूब काय करते, जे काही मेल गॅमेट्स मिळालेले आहेत ती आतमध्ये कॅरी करायला चालू करते स्वतःपासून. पोलन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. स्टाईलच्या मदतीनं ही पोलन ट्यूब जी आहे ती कुठं जाते, थर्ड डायग्राम मध्ये बघा, आतमध्ये एम्ब्रियो सॅक मध्ये चाललेली आहे. ही पोलन ट्यूब हळूहळू कुठं चालली आहे, आतल्या पोलन सॅक मध्ये चाललेली आहे. टिप ऑफ द पोलन ट्यूब bursts and 2 male gametes are released in the embryo sac. ट्यूबची जी टिप आहे ती काय होती, बर्स्ट होती आणि आतमध्ये कोण जाऊन पडतात, ते 2 मेल गॅमेट्स. इथं अंड्यामध्ये, अंड्यांच्या एम्ब्रियो सॅक मध्ये तिथं 2 जाऊन काय पडणार आहेत, आपले पोलन चे मेल गॅमेट्स एम्ब्रियो सॅक मध्ये जाऊन पडतात, कारण की त्याची पोलन ट्यूब आहे ती बर्स्ट होती. 1 मेल गॅमेट्स युनाइट विथ दी एग सेल. त्यातला एक मेल गॅमेट जो आहे, 2 मेल गॅमेट्स होते, त्यातला एक मेल गॅमेट जो आहे तो एग सेल बरोबर युनाइट होतो, त्यातल्या एका अंड्याबरोबर युनाइट होतो आणि आपल्याला काय मिळणार आहे, झायगोट मिळणार आहे. झायगोट म्हणजेच काय तर ऍक्च्युली बाळ. इथं आपण म्हणायला गेलो तर सीड. झायगोट पासून आपल्याला काय मिळणार आहे, सीड मिळणार आहे. दिस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. ह्यालाच काय म्हणायचं तर फर्टिलायझेशन म्हणायचं. आता एक मेल गॅमेटचं तर झालं, पण आणखीन एक मेल गॅमेट होता इफ यू रिमेंबर. तर सेकंड मेल गॅमेट काय करतो, इट युनाइट्स विथ दी 2 पोलर न्यूक्लियाय. मग अशी भ्रूणकोशामध्ये एम्ब्रियो सॅक मध्ये काय काय म्हणून सांगितलं होतं मी, अंडी आहेत आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय आहेत म्हणून सांगितलं होतं. तर त्यातले 2 पोलर न्यूक्लियाय बरोबर त्यातलं सेकंड मेल गॅमेट काय होतो, युनाइट होतो. गरज काय आहे तर दे विल फॉर्म दी एंडोस्पर्म. त्यांच्यापासून काय निर्माण होणार आहे, एंडोस्पर्म फॉर्म होणार आहे. नाउ व्हॉट इज एंडोस्पर्म आणि तो फॉर्म कशाला होतोय, तर एंडोस्पर्म जो आहे त्याचं काम काय आहे, तर जे काही एम्ब्रियो निर्माण होणार आहे, जायगोट निर्माण होणार आहे, त्या जायगोटला भरपूर अमाऊंट मध्ये न्यूट्रिशन देण्याचं काम कोण करतंय, एंडोस्पर्म करतंय. जे काही खाणं पिणं न्यूट्रिशन लागणार आहे ते कोण करणार आहे, एंडोस्पर्म देणार आहे. As 2 nuclei participate in this process, it is called as double fertilization. ह्याला डबल फर्टिलायझेशन का म्हटलं गेलं, बिकॉज याच्यामध्ये 2 न्यूक्लिय पार्टिसिपेट केलेत. एक मेल गॅमेट जो एग बरोबर जाऊन फ्यूज होतोय, काय फॉर्म करतोय, जायगोट. सेकंड मेल गॅमेट कुणाबरोबर फ्यूज होतोय, पोलर न्यूक्लियामुळे बरोबर, आणि आपल्याला काय मिळणार आहेत, एंडोस्पर्म्स मिळणार आहेत. सो दिस इज नथिंग बट डबल फर्टिलायझेशन. 2 वेळा फलन होत आहे म्हणून ह्याला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं गेलंय. नाउ कम टू दी डायग्राम ओव्हर हिअर, यू विल अंडरस्टँड इट मोर क्लिअरली. या डायग्राम मध्ये बघितलं तर इथं पोलन ग्रेन येऊन पडलेलं आहे स्टिग्मावरती. स्टिग्मावरती पडल्यानंतर याच्यापासून काय निर्माण झालेली आहे, ट्यूब निर्माण झाली आहे आणि त्या ट्यूबला काय म्हणायचं, पोलन ट्यूब. आणि ही ट्यूब कुठं जातीये बघा, ही ट्यूब चालली आहे एम्ब्रियो सॅककडं, जिथं अंडी आहेत तिथं, बरोबर. आणि आता ह्या पोलन ट्यूब मध्ये ह्या पोलन ग्रेनचे आता 2 मेल गॅमेट्स येणार आहेत. एक मेल गॅमेट, दुसरा मेल गॅमेट. आय थिंक दिस कलर इज ओके. येस, 2 कलर आहेत. ह्या कलर्स कुठले आहेत, दिस इज द फर्स्ट मेल गॅमेट अँड दिस इज द सेकंड मेल गॅमेट. कोणापासून मिळाले, पोलन ग्रेन्स पासून मिळाले.
आता हळूहळू हळूहळू हे काय होणार आहेत, खालीपर्यंत जाणार आहेत आणि कुठं येणार आहेत, इथं अंड्याजवळ येणार आहेत. दिस इज स्पर्म सेल्स. इथं दाखवलंय त्यांनी एक मेल गॅमेट, सेकंड मेल गॅमेट. तर ह्यातला एक काय करतो, जाऊन कुणाबरोबर फ्यूज होतो, एग्स बरोबर फ्यूज होतं. इथं 3 एग्स दिसत आहेत, त्यातला एका एग बरोबर जाऊन फ्यूज होतो. उरलेला सेकंड काय करतो, इथं पोलर न्यूक्लियर बरोबर जाऊन फ्यूज होतो. जो एग बरोबर फ्यूज होतो त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, झायगोट. आणि जे पोलर न्यूक्लियर बरोबर फ्यूज होणार आहे त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, एंडोस्पर्म. I hope you have understood what is double fertilization. इथं 2 वेळा फर्टिलायझेशन झालंय, त्यामुळे हे काय आहे तर डबल फर्टिलायझेशन आहे. I hope you have understood it. Okay. ओव्ह्यूल डेव्हलप्स इनटू सीड. आता हे जे काही ओव्ह्यूल आहे म्हणजे जायगोट आहे त्याचं काय बनणार आहे, सीड. अँड ओव्हरी इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. आणि ही जी ओव्हरी आहे, एम्ब्रियो सॅक आहे, त्याचं काय बनणार आहे, फ्रूट. ओके. सीड्स फॉल अपॉन दी ग्राउंड. जे काही सीड्स आहेत ते ग्राउंडवरती पडतात पण फ्रूट्स ब्रेक अप अँड दे जर्मिनेट इनटू दी सॉइल. सीड्स खाली पडल्यानंतर सॉइलमध्ये त्यांचं काय व्हायला लागतं, जर्मिनेशन व्हायला लागतं. हळूहळू त्यांचं उगवण चालू होती अंडर फेवरेबल कंडिशन्स. Zygote develops at the cost of food stored in the endosperm of the seed. ही जी एंडोस्पर्म निर्माण झाली आहे ती काय करते तर त्याच्यामध्ये स्टोर्ड फूड आहे आणि तिचं काम काय तर न्यूट्रिशन देणं. अँड there's a new plantlet is formed. आणि त्या सीड पासून काय निर्माण होतं, नवीन प्लांटलेट म्हणजे छोटंसं प्लांट निर्माण व्हायला चालू होतं ड्यू टू दी फूड स्टोर्ड इन दी एंडोस्पर्म. दिस इज कॉल्ड ॲज सीड जर्मिनेशन. आणि ह्याला काय म्हणतात तर सीड जर्मिनेशन म्हणजेच उगवण. ओके. आय होप यू हॅव अंडरस्टूड इन अ व्हेरी सिम्पल लँग्वेज. आय हॅव टोल्ड यू. भरपूर सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. जायगोट कसा फॉर्म होतो आणखीन एकदा सांगते. जायगोट इज फॉर्म बाय दी one male gamete and egg fusion, and endosperm is formed by second male gamete and the two polar nuclei यांच्या फ्युजननी आपल्याला काय मिळणार आहे, एंडोस्पर्म. एंडोस्पर्मचं काम काय, न्यूट्रिशन देणं कुणाला, जायगोटला. आणि ते जेव्हा ग्राउंडवरती पडणार आहेत तेव्हा त्याचं काय निर्माण होणार आहे, सीड जर्मिनेशन आणि हळूहळू प्लांट निर्माण होणार आहे. पॉलिनेशनचे सुद्धा 2 प्रकार आहेत. त्यामध्ये फर्स्ट प्रकार आहे सेल्फ पॉलिनेशन अँड सेकंड इज क्रॉस पॉलिनेशन. व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन? When pollination involves only one flower or 2 flowers born on the same plant, it is called as self pollination. इथे ह्या डायग्राम कडे बघूया. फर्स्ट डायग्राम ओव्हर हियर. दिस इज अ फ्लावर. ह्या फ्लावर मध्ये अँथर आहे, स्टिग्मा आहे. हियर इज द अँथर, हियर इज द स्टिग्मा. ह्याच अँथरचं एका फ्लावर मधल्या अँथरचं पोलन ग्रेन्स तर त्याच फ्लावरच्या स्टिग्मावरती पडले तर त्याला म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. किंवा एकच प्लांट आहे, हे एकच प्लांट आहे आणि ह्याला 2 फुलं लागलेली आहेत. या एकाच प्लांट मधल्या या अँथर पासून दुसऱ्याच्या स्टिग्मावरती जर पडले, दुसऱ्या फ्लावर म्हणजे एकाच प्लांटच्या दुसऱ्या फ्लावरवरती जर पडले तर त्याला सुद्धा म्हणायचं सेल्फ पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय, 1 फ्लावर, एकाच फ्लावरचे अँथर मधले पोलन ग्रेन्स त्याच्या स्टिग्मावरती पडले किंवा 2 फ्लावर्स ऑफ दी सेम प्लांट, एकाच प्लांट मधले 2 फ्लावर मध्ये पडलं तर दॅट इज नथिंग बट सेल्फ पॉलिनेशन. सेकंड इज क्रॉस पॉलिनेशन. इट इन्व्हॉल्व्स 2 flowers born on 2 plants of the same species. It is nothing but cross pollination. हे दोन्ही प्लांट पण हिबिस्कस आहेत, सेम स्पीशीजचे आहेत. या अँथरवरचे पोलन ग्रेन्स कुठं पडतायत, दुसऱ्याच्या स्टिग्मावरती जाऊन पडतायत. त्याला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन. 2 flowers on 2 plants of the same species. 2 प्लांट्सचे 2 फ्लावर आहेत.
बरोबर. हा एक प्लांट आहे, हा एक प्लांट आहे. दोन प्लांटचे दोन वेगवेगळे आहेत आणि दोन फ्लावर्स वरती एका फ्लावरचे पोलन ग्रेन्स दुसऱ्या फ्लावरच्या स्टिग्मावरती जाऊन पडतायत. याला म्हणायचं क्रॉस पॉलिनेशन. दिस इज अ व्हेरी सिम्प्लिफाईड डायग्राम. विचारलं व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, ही डायग्राम ड्रॉ करू शकता. आपण आज जे शिकलो आहोत म्हणजेच काय, रिप्रोडक्शन इन प्लांट्स, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डबल फर्टिलायझेशन अतिशय महत्त्वाचं आहे. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर अतिशय महत्त्वाचं आहे. Pollination is very very important. It is always asked in the exam. Structure of flower is always asked. Sexual reproduction in plants, it is a LAQ that is asked in your board exams. I hope you all have understood it properly. Revise the chapters again and again. Revise this part again and again. Understand it properly.